बोलवाड तालुका मिरज येथील ग्रामपंचायत हद्दीत 23 डिसेंबर 2025 रोजी कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचं प्रेत कुजलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळून आलं होतं. सदर मृत महिलेच्या छातीपासून वरील भागावर हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्यानं मृतदेहाची अवस्था अतिशय विदारक होती. मृतदेह कुजल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे 190-25 BNS कलम 194 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे करत आहेत. हे करत होते. मृत्यू संशयास्पद असल्याने माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना सोपवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली 2 स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली. तपासादरम्यान पोलीस हवालदार इम्रान मुल्ला व पोलीस हवालदार संकेत मगदूम हे घटनास्थळाच्या आसपास शोध घेत असताना पुणे ते मिरज प्रवासाचे 2 रेल्वे तिकीट सापडले. ही तिकिटे दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर काढण्यात आल्याचं निष्पन्न झालं. यानंतर मिरज रेल्वे स्थानकावरील CCTV फुटेज तपासण्यात आलं असता मृत महिलेच्या अंगावरील साडी व शॉल परिधान केलेली महिला तिच्यासोबत 2 पुरुष दिसून आले. हे फुटेज रेल्वे स्थानक परिसरातील दुकानदार, रिक्षाचालक, फेरीवाले व हमाल यांना दाखवण्यात आले. त्यावेळी एका चिक्की विक्रेत्याने व रिक्षाचालकाने सदर महिला व 2 पुरुषांना ओळखलं. चिक्की विक्रेत्याने सांगितलं की या तिघांकडे पैसे नसल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून फोनपेद्वारे 3000 रुपये मागवून घेतले होते व त्याने ते पैसे त्यांना दिले होते. तर एका रिक्षाचालकाने या महिलेला व 2 पुरुषांना स्टेशन चौकातून टाकळे गावच्या ओढ्याजवळ सोडल्याचं सांगितलं. रिक्षातून प्रवास करताना महिला व तिच्यासोबत असलेल्या पुरुषांमध्ये वाद सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.